मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद सर. अध्यक्ष सातारा लोकसभा पत्रकार संघ यांनी केला आहे. त्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय अध्यक्षांच्या सुभाष या ठिकाणी सहकार्य होतोय. धन्यवाद. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना आता तो पवार साहेबांना विचार. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सरकारने सुरुवात केली. 60 वर्ष झालेल्या पत्रकारांना ज्यांनी प्रामाणिकपणे या क्षेत्रामध्ये काम केलं त्यांना पेन्शन मंजूर, त्यांना पेन्शन देण्याची योजना सरकारने जाहीर केली. मात्र 3-3, 4-4 वर्ष प्रस्ताव मंजूर होत नाही. प्रस्ताव तुट्यामध्ये ठेवले जातात. अख्ख्या महाराष्ट्राचा हिशोब केला तर 100-200 आकडा सुद्धा पार होतो. योजना एका बाजूला मंजूर करायची, एका बाजूला घोषणा करायची, मात्र त्याचा लाभ मिळणार नाही अशा तरतुदी करून ठेवायच्या. हा जो विरोधाभास आहे, हा विरोधाभासावर कोणी चर्चा करणार आहे का? या विरोधाभासावर कोणी बोलणार आहे का? हा प्रश्न आहे. आणि ज्यांनी निष्ठेने काम केलं त्यांच्या आयुष्यामध्ये साम्राज्य मार्मिकचे संपादक पण आठवणून सांगतो, मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत यांना जेव्हा जीवन गौरव पुरस्कार दिला गेला, आयुष्यभर 40-45 वर्ष त्यांनी निष्ठेने पत्रकार केले आणि त्यावेळेस त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला गेला. त्यावेळेस त्यांनी जे वाक्य वापरलं ते वाक्य या क्षेत्राची विधानता स्पष्ट करणार. ते असं म्हणाले की प्रामाणिकपणे आयुष्यभर समाजासाठी, समाजाच्या प्रश्नांसाठी मी झगडलो. आणि जर तुम्ही तेच करणार असाल तर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा मी उभा आहे त्यावेळेस जीवन गौरव पुरस्कार घेत असताना आयुष्यामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काहीही पदवी पडत नाही. ही विदारकता या क्षेत्राची. आणि म्हणून याकडे समाजाने वर्तमानपत्रांची काय परिस्थिती? वर्तमानपत्र हे काय रद्दी आहे? वर्तमानपत्र हे ज्ञानाचा वाहक आहे. जी आपली संस्कृती आहे, जी संस्कृती आपण जी संस्कृती पुढे घेऊन जातो, रामायण असेल, महाभारत असेल, गीता असेल, हे आपल्यापर्यंत आलं होतं. हे लिखित स्वरूपात होतं म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतं. वर्तमानपत्र हे ज्ञान आहे, जगाकडे बघण्याची खिडकी आहे. आणि त्यामुळं वर्तमानपत्रांना स्थैर्य मिळणं आवश्यक आहे. आणि म्हणून सरकार या व्यवस्थेने धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. यासाठी हे संवाद आहे. सरकारच करू शकतो. केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी अर्थसंकल्प जाहीर करते. सगळ्या क्षेत्रांना, सरकारी सगळ्या क्षेत्रांना, खासगी सगळ्या क्षेत्रांना त्यामध्ये तरतूद आहे. पण आजपर्यंत हा प्रश्नच उपस्थित केला नाही कुठं की माध्यम घटकांसाठी ना केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयाची तरतूद आहे, ना राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयाची तरतूद आहे. हा घटक समाजाचा नाही आहे. या घटकात लोक काम करत नाहीयेत. या घटकामध्ये रोजगार मिळत नाहीये. या प्रश्नांची उकल होण्यासाठी ही संवाद आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपले पोलीस निरीक्षक बसलेले, त्यांना अनेक अडचणी आहेत. रस्त्यावर कुणाला आढळलं की प्रेस कुणी लिहिलं असतं, ते लगेच सांगतो मी पत्रकार आहे. त्यांना विचारण्याची बाबत नसते. त्यांना वाटतं पत्रकार आहे, उद्या काही छापलं तर काय करणार. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे, या क्षेत्रात सुद्धा दोष दूर केले पाहिजे. आणि राज्य सरकारने, केंद्र सरकारने यासाठी स्वतंत्रपणे राज्यामध्ये आता प्रवीण कांबळेंनी हा विषय खूप महत्त्वाचा, आम्ही गणना हा विषय काढला होता की पत्रकारांची दरवर्षी माध्यम समूहाकडून यादी घेऊन ती यादी आपण प्रसिद्ध केली पाहिजे. पोलीस प्रशासन सगळ्यांकडे असली पाहिजे आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. पण त्याही पुढे जाऊन आता काळ बदललेला आहे. आता सोशल मीडिया मुळे प्रत्येक जण ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तो पत्रकार आहे असं समजतो, पण तो तसं नाही. आणि म्हणून आता प्रवीण कांबळेंनी चांगली सूचना केली, राज्यामध्ये स्वतंत्र ज्या पद्धतीनं वकील ज्या पद्धतीने LLB झाल्यानंतर तुम्हाला वकील व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला बार काउन्सिलची परवानगी लागते. तुम्ही मेडिकल डिग्री प्राप्त केली असेल तर तुम्हाला व्यवसाय करताना तुम्हाला मेडिकल काउन्सिलची परवानगी लागते. त्याच पद्धतीने राज्य सरकारने, केंद्र सरकारने या क्षेत्रासाठी सुद्धा
स्टेट प्रेस काउन्सिल निर्माण केली पाहिजे आणि त्या अंतर्गत ही सगळी व्यवस्था आणली पाहिजे, ही सुद्धा प्रामुख्याने मागणी आहे. आणि म्हणून वर्तमानपत्रांसाठी सरकारने वेगवेगळ्या खासगी इन्शुरन्स कंपन्यांना सरकार त्यांचा विमा पॉलिसी, आपण सगळे विमा पॉलिसी घेतो वेगवेगळ्या प्रकारच्या, या विमा पॉलिसी घेण्यासाठी घ्याव्या सरकारने, त्यासाठी इन्कम टॅक्स मध्ये त्यांना एका हप्त्याचा परतावा मिळतो, सूट मिळते. जो कोणी पॉलिसी घेतो खासगी विमा कंपनीची, ती खासगी विमा कंपनीची पॉलिसी विकली जावी, लोकांनी ती घ्यावी, यासाठी सरकार इन्कम टॅक्स मध्ये तेवढ्या एका हप्त्याचा परतावा देतो. त्याच न्यायाने वर्तमानपत्र खरेदी करताना सुद्धा सरकारने आयकरामध्ये वार्षिक 5% सूट दिली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे. यामुळे या देशामध्ये 35,000 कोटी रुपयाची ही इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे, अनेकांची स्थिरता अवलंबून आहे, आणि त्यामुळे सरकारने या बाबतीत भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून या संवादाच्या माध्यमातून या प्रश्नांची उकल होणं आवश्यक आहे. सामान्य माणसाचा आवाज या व्यवस्थेमध्ये आपल्याला सक्षम करायचा असेल तर ही व्यवस्था अधिक सक्षम होणं आवश्यक आहे. यासाठी हा प्रयत्न आहे. त्यामुळे आज नाटकाने या ठिकाणी आपल्या सर्वांच संवाद साधण्याची आणि या निमित्ताने आपल्याला ऐकून घेण्याची या ठिकाणी संधी दिली. मी आपल्याकडे टॉपिक दिलेला त्याच्यामध्ये 2 वर्षाच्या कामाचा उल्लेख केला, त्या सर्वांची पुढचे या कार्यक्रमामध्ये. पण एवढंच असतं की हे फक्त पत्रकारांसाठी नाही, समाजासाठी, समाजाच्या सगळ्या घटकांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये या सगळ्यांनी उद्या काळात वापर करावा. आणि त्यामुळे या समाजाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळे पत्रकार आहे, आपल्या जिल्ह्याचे पत्रकार, आपल्या विभागाचे पत्रकार, या सगळ्या पत्रकारांनी आता सरकारच्या प्रतिनिधींना विचार केला पाहिजे. आपण वर्षानुवर्ष लोकांच्या समाजाच्या त्यांच्याशी भेट होतो. आता आपल्या प्रश्नांसाठी सुद्धा विचार पाहिजे. एक प्रश्न आपण आपल्यासाठी विचारा आणि या मागण्यासाठी या वैविध्य या भागाला यासाठी आपण सगळ्यांनी भागाकार केला पाहिजे. काय राज्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर आपण यामध्ये योगदानाची भूमिका घेतली पाहिजे. एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि पुढच्या प्रवासाला आपल्याकडे शुभेच्छा घेऊन जाण्याची परवानगी या ठिकाणी मागतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वर्तमानपत्र हे ज्ञानाचे भाग आहे आणि पत्रकारांच्या संविधानिक अधिकारासाठी संवादाला आपण केले. खऱ्या अर्थानं समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न प्रभावीपणे मांडून बदलत्या परिस्थितीत एवढ्या विश्वासाने पत्रकारिता काम करत असताना समाजाचा सुद्धा पाठिंबा मिळणं गरजेचं आहे. आणि तो पाठिंबा निश्चितपणाने मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय प्रमोद पत्रिकोर जिल्हा सल्लागार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सल्लागार आहेत, त्यांची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा सचिवपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल विनंती देऊन त्यांचा त्याचबरोबर या नाटकाने पत्रकारांसाठी आणि वेळोवेळी त्यांना सहकार्य करणारे मान्य श्री नितीन साळुंखे सर यांचं या ठिकाणी मुंडे साहेबांच्या हस्ते त्यांचा सहकार्य करण्याचं समर्थ होतोय. कृपया नितीन साळुंखे सर या ठिकाणी सकाळची वेळ होती महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज 1 चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब